बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या वाशिम जिल्ह्यातील जे पोरागड आहे, या ठिकाणी जे नगारा भवन आहे, या नगारा भवनाचं वास्तू जो आहे त्याचा लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. आता जर बघितलं तर हेच नगारा भवनाचं जो वास्तू आहे, हे आता वादात आलं आहे. सध्या परिस्थिती जर बघितली तर इथलचे जे महंत आहेत, कबीरदास महाराज असो या जितेंद्र महाराज असो, यांनी मागील काही दिवसापासून इथं म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाला यांना निवेदन दिले आहे, जेणेकरून या तिकिटाच्या दराबद्दल त्यांनी एक मागणी केली आहे ती कमी करण्याची. तसेच जर बघितलं तर या ठिकाणी जर बघितलं तर आतापर्यंत यांनी 2 वेळा आंदोलन केले आहेत. एकदा टाळा ठोको आंदोलन केलं. आज जर बघितलं तर साखळी उपोषण केलं आहे. आपण बघू शकतो आपल्यासोबत आहेत ते या ठिकाणचे जे महंत आहेत जे जितेंद्र महाराज, त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकंच काय मागणी होती, काय परिस्थिती? मागणी अशी आहे या नगारा वास्तूचं लोकार्पण देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते झालं. आज 25 दिवसापासून या नगारा विरासत वास्तूचं तिकीट दर 100 रुपयावरून 200 रुपयावरून 100 रुपयावर यावं, याच्यासाठी गेल्या 25 तारखेपासून आमचं आंदोलन चालू आहे. वारंवार भाविक भक्तांची आमच्याकडे विनंती होती की आम्हाला हा तिकीट दर पुरत नाही, म्हणून आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना पहिलं पत्र 25 जुलैला दिलेला होता. तेव्हापासून आमचं या जे शासनाचं जे परिपत्रक आहे, जी-आर आहे, याला घेऊनच आम्ही मागणी केली होती. बघा, 9/4/2025 रोजी एक शासनाचा जी-आर निघालेला होता. शिखर बैठकीमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी सगळ्याला निर्देशित केलं होतं. त्या जी-आरमध्ये नमूद केलं होतं, पोहरादेवीमध्ये येणारे भाविक भक्त हे अत्यंत गोरगरीब सामान्य असतात, म्हणून यांच्यासाठी 100 रुपये हा तिकीट असावं आणि लहान मुलासाठी 50 रुपये तिकीट असावी आणि पुढं चालून नगाऱ्याला सौर ऊर्जाचं कनेक्शन वगैरे मिळाल्यानंतर 100 रुपयापेक्षाही कमी तिकीट 50 रुपये करण्याचा अधिकार जिल्हा संनियंत्रण समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी साहेब यांच्या हातामध्ये असणार, असं एक जी-आर निघालेला होता. परंतु त्या जी-आरानुसार कोणतंच काम न होता इथं जे अल्फा कंपनी आहे, या अल्फा कंपनीला एक ॲग्रीमेंट केलेलं आहे 3-3 महिन्याचं. 3-3 महिन्याचा ॲग्रीमेंट करत करत 9 महिने त्या कंपनीकडे या नगाऱ्याचा व्यवस्थापन कारभार राहिलेला आहे. अत्यंत निकृष्ट दर्जाचा त्यांनी काम या ठिकाणी केला. 9 महिन्यामध्ये सगळे झाडं वाढली, सगळं गार्डन गेला, आतमध्ये तहस-नहस झाला आणि भाविक भक्तांची अत्यंत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पिळवणूक झाली. आम्ही माहितीच्या अधिकाराखाली या सर्व अधिकाऱ्याकडे आम्ही इथं येणाऱ्या भाविक भक्तांची संख्या मागितली, सगळं इथं आलेला इन्कम मागितला, परंतु आम्हाला त्या अल्फा कंपनीकडून आजपर्यंत मिळालेला नाही. आमची भाविक भक्तांची संख्या लक्षात घेता वर्षाचा निव्वळ नफा 4.5 कोटी रुपये या कंपनीने कमावला. परंतु आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना सतत या गोष्टी लक्षात आणून दिल्यानंतरही त्यांनी कोणत्याच प्रकारची कारवाई किंवा तिकीट दराबाबत निर्णय आजपर्यंत घेतला नाही. म्हणून आज या ठिकाणी एक मोठं धरणे आंदोलन या ठिकाणी आम्ही केला. येत्या 8 दिवसामध्ये जर जिल्हाधिकारी साहेब यांनी हा निर्णय घेतला नाही, तर पूर्ण राज्यामधल्या सगळं बंजारा बांधवांना घेऊन आम्ही जिल्हा कचेरीवर एक मोठं आंदोलन करणार आणि यामध्ये शासनामध्ये मुख्यमंत्री साहेब यांच्या ऑफिसमधला कोणीतरी व्यक्ती वारंवार जिल्हाधिकारी साहेबांशी संपर्क ठेवून या ठिकाणाचा तिकीट दर हा जशास तसा राहू द्या असं सांगत असल्याचंच आम्हाला कुठंतरी आमच्या निदर्शनास आलेलं आहे. म्हणून आम्ही आपल्या या मीडियाच्या माध्यमातून, टी व्ही मीडियाच्या माध्यमातून परत एकदा जिल्हा प्रशासनाला आणि शासनाला नम्र आवाहन करतो, या ठिकाणी येणारा भाविक भक्त हा गरीब आहे, यांना 200 रुपये तिकीट दर परवडत नाही, म्हणून ताबडतोब हा 100 रुपये तिकीट या ठिकाणी करावं आणि या पोहरादेवी येथे ही काम करत असलेली कंपनी हे सर्व महाराज लोकांमध्ये भांडण लावण्याचा काम, महाराज लोकांची बदनामी करण्याचा काम या ठिकाणी त्यांनी सुरू केलेलं आहे. त्यांची उचल भांगडी ताबडतोब या ठिकाणावरून करावी. नक्कीच महाराज, मला सांगा तुम्ही आतापर्यंत म्हणजे मागील काही दिवसापूर्वी तुम्ही एक ताला-ठोको आंदोलन केलं होतं. त्यापूर्वी तुमची एक बैठक होणार होती. हो. ती कुठेतरी टळल्या गेली आणि त्यानंतर हे आक्रमक आमची एक बैठक झाली जिल्हाधिकारी साहेबांसोबत 25 तारखेची, 25 जुलै रोजी. त्याच्यानंतर आम्हाला 30 तारखेला एक बैठक घेऊन जिल्हाधिकारी साहेब यांच्यावर तोडगा काढू असे सांगितले. त्यांच्यानंतर 3 तारखेला दुसरी बैठक घेऊ असे म्हणाले. त्याच्यानंतर 10 तारखेला बैठक घेऊ असं म्हणाले. त्याच्यानंतर 14 तारखेला सुद्धा आम्ही बैठक ठेवू आणि तोडगा काढू
असं तिथून आम्हाला निरोप आले. तहसीलदार साहेबांचा आम्हाला वारंवार निरोप होता. परंतु कोणत्याही प्रकारची बैठक आणि त्याच्यामध्ये मीटिंग आणि एवढे जबाबदार लोक सेवालाल महाराजांचे वंशज या पीठावरचे महंत यांनी वारंवार एवढं पत्रव्यवहार करूनही कलेक्टर साहेबांनी कोणतीच प्रकारच्या मीटिंग न घेता याच्यावर कोणताही निर्णय घेतला नाही. हा अतिशय दुर्दैवाची बाब आहे. त्यांच्या पाठीशी, या कंपनीच्या पाठीशी कलेक्टर साहेब यांची दिशाभूल करणारे लोक कोण आहेत आणि कलेक्टर, जिल्हा अधिकारी साहेब या जिल्हा संनियंत्रण समितीचे अध्यक्ष आहे. त्यांना नगाऱ्यावरचा प्रत्येक विषय हाताळून त्याच्यावरती निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार शिखर बैठकीने दिलेला आहे. परंतु त्यानंतरही ते करत नाही. याच्यामध्ये कोणाचा गोड बंगाला आहे हेच आम्ही शोधण्याचं काम करतो. शेवटी आम्हाला मोठ्या आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नाही. पुढची भूमिका काय असणार? आता समजा जर हे तुमचं साखळी उपोषण आहे, किती दिवस चालणार आणि त्यानंतर जर बघितलं तर पुढचं भूमिका काय राहणार तुमची? हे साखळी उपोषण आजचा दिवस आमचा आहे. सोमवारचा पूर्ण दिवस आहे. यानंतर आम्ही मुख्यमंत्र्याची भेट घेऊ आणि मुख्यमंत्र्याची भेट घेतल्यानंतर आम्हाला जर समाधानकारक आमचा तोडगा निघाला नाही तर राज्यव्यापी सर्व लोकांना आम्ही सांगू याच्यामध्ये षडयंत्र करण्याचा काम, नगरात तिकीट दरवाढीच्या प्रश्नामध्ये कोण कोण लोक आहेत, हे कंपनीच्या लोकाला सोबत घेऊन काय काय करतंय आणि तरी शासन प्रशासन याच्यावर लक्ष देत नाही. या विरोधात आम्ही एक राज्यव्यापी आंदोलनाची हाक देऊ आणि जिल्हा कचेरीवर येणाऱ्या 10 दिवसाच्या आतमध्ये एक येणाऱ्या पुढच्या महिन्यातील 5 तारखेच्या आतमध्ये एक मोठा आंदोलन आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयावर, जिल्हा संनियंत्रण समितीचे अध्यक्ष यांच्या समोर एक मोठं आंदोलन करणार. नक्कीच हे होते पोरादेवी येथील महंत जे जितेंद्र महाराज यांनी हे सांगितलं, नगारा भवन जे तिकीट आहे ते तिकीट 200 रुपये जागी 100 रुपये करावं आणि जर आमच्या ह्या मागण्या मान्य नाही झाल्या तर मोठ्या आंदोलनाचं स्वरूप या बंजारा समाज घेणार असल्याचं यांनी सांगितलंय. कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.